तर तुम्हाला व्ह्यू बघून वाटत असेल मी कुठेतरी साऊथ गोवामध्ये फिरतोय, पण तसं नाहीये। मी आहे रायगडमधील सर्वे गावात, जे की काशीद बीच जवळ येतं, आणि मी आज स्टे केलेला आहे फॉरेस्ट कासा बाय रश्मी राज। तर हे एक होमस्टे आहे आणि मी आज तुम्हाला या होमस्टेची टूर देणार आहे। तर चला आता माझ्यासोबत आपण ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करूया, चलिए। आहे वरांड्यामध्ये। तर ह्या होमस्टेला यांनी वाडा टाईप लुक दिलेला आहे आणि सगळीकडे जांबा दगड यूज केला आहे। जांबा म्हणजे आपल्या चिऱ्याचा दगड, जो आपल्या रत्नागिरी चिपळूणमध्ये भेटतो। तर आता मी तुम्हाला रूमची टूर देतो। तर ही एक रूम आहे आणि अशाच रूम 6 रूम यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक रूममध्ये आपल्याला AC भेटतो आणि हा किंग साईज बेड। रूम सगळ्या सेमच आहेत, फक्त वेगवेगळे व्ह्यूज आहेत। म्हणजे चारी साईडला रूम आहेत, तसा चारी साईडला व्ह्यूज आहेत आणि सगळ्या साईडला जंगलच आहे, तर तुम्हाला मस्त ग्रीनरी भेटेल। आणि इथून तुम्हाला गॅलरी सुद्धा आहे। आपण डोर असं ओपन करून बाहेर मस्त आरामात चायचा चस्का घेऊ शकतो आणि पावसाची मजा। तर हा होमस्टे बेसिकली रिलॅक्स करण्यासाठीच आहे, कारण पावसाळ्यात आपल्याला बाहेर जाऊन काही भेटणार नाही आणि बाहेर सगळं पाणी वगैरे असतं, चिपचिप असतं। त्यापेक्षा जर तुम्हाला एकदम मस्त रिलॅक्स करायचं असेल ना, तर तुम्ही या होमस्टेला व्हिजिट करा। अटॅच वॉशरूम आहे, मोठा मिरर आहे आणि वॉशरूम सुद्धा तुम्ही बघू शकता। खूप मोठं वॉशरूम आहे, 24/7 गरम पाणी भेटतं आणि आपल्याला टॉयलेटरीज सुद्धा दिलेले आहेत त्यांनी। तर हे चाय कॉफी जे आपल्याला बनवायचं असेल तर आपण इन्स्टंट बनवू शकतो। ह्याच्या थ्रू पाणी गरम करून आपण चाय कॉफी काय पाहिजे ते करू शकतो। TV सुद्धा अवेलेबल आहे, सगळे चॅनल्स आहेत आणि मिनी फ्रीज, मिनी बार सुद्धा बनवू शकता। मित्रांनो, वाडा म्हणजे नुसतं घर नसतं, मला वाटतं वाडा म्हणजे आठवणी असतात, भरपूर आठवणी। मित्रांनो, कोकणाचा निसर्ग जितका संपन्न आहे, सुंदर आहे, त्याच निसर्ग संपन्न भागात कोकणी माणसांनी बनवलेली त्याची घरही फार सुंदर आणि आकर्षक आहे। तर आपण आता आहे पार्किंग एरियामध्ये आणि इथे आरामात 6 ते 7 गाड्या बसू शकतात। आणि जेव्हा तुम्ही बीचवर जाता किंवा बाहेर फिरायला जाता, तर नंतर आल्यावर आपल्याला इथे डायरेक्ट शॉवर एरिया सुद्धा आहे, ओपन शॉवर एरिया आहे। तर आरामात तुम्ही बाहेर शॉवर घेऊ शकता, क्लीन करू शकता पाय वगैरे। आणि लाईटचा, जसं तुम्हाला माहिती आहे जंगलमध्ये लाईटचा इश्यू असतो, तर जनरेटर बॅकअप सुद्धा आहे, लगेच लाईट गेली की आपला जनरेटर स्टार्ट होतो। पार्किंगचं हे बघून घ्या। आणि या साईडला त्यांचं स्टोअर वगैरे आहे, लाकडं वगैरे ठेवलेत, कारण जेवण हे चुलीवर बनतं, त्यासाठी आम्ही लाकडं स्टोअर करून ठेवलेत। पाण्याची टाकी आहे आणि मागे आहे फणसाड अभयारण्य, फुल जंगल, तुम्हाला काही दिसणारच नाही, एवढी झाडी। बाउंड्री वॉल जी आमची भिंत आहे त्याच्या मागेच फणसाड अभयारण्य स्टार्ट होतं। थोड्या दिवसांनीच इथे जंगल सफारी सुद्धा स्टार्ट होणार आहे, तर थोडे दिवस वाट बघा, नंतर तुम्हाला फॉरेस्ट कासामधून जाता येईल फणसाडमध्ये।
आता आपण जाऊया डायनिंग एरियामध्ये. वेलकम. इव्हनिंगला डायनिंगची एक वेगळीच मजा असते आणि तुम्ही सकाळी येऊन सुद्धा इथे बसू शकता. लंच वगैरे पण इथे होतोच. तर डायनिंगमध्ये बसून आपण बुक्स रीड करू शकतो, करोके आहे, गाणं गाऊ शकतो, गेम्स आहेत, खूप सारे गेम्स आहेत यामध्ये, झिंगा वगैरे, लुडो, उनो. तर डायनिंग एरियामध्ये तुम्हाला दिसेल ही मस्त पेंटिंग. ही पेंटिंग ड्रॉ केलेली आहे. काशीदचा पूर्ण मॅप इथे आहे. जे पण टुरिस्ट लोकेशन जवळ आसपास आहेत काशीदच्या ते सगळे आम्ही इथे प्रिंट केलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकता मुरुड जंजिरा, गणपतीचं मंदिर आहेत खूप सारे आणि बर्ड सँच्युरी आहे, त्यामुळे बर्ड्स, खूप प्रकारचे बर्ड्स इथे बघायला भेटतात. तुम्ही बघू शकता साईडला आम्ही सगळं प्लॅस्टिकनी कव्हर केलेलं आहे. आता पावसाळा आहे त्यामुळे पाणी आतमध्ये नको यायला आणि वारं खूप जास्त सुटतो इथे, ते अवॉइड करण्यासाठी मी पूर्ण हे डायनिंग हॉल कव्हर केलेलं आहे. सो नो टेन्शन, आरामात जेवण करू शकता, मजा करू शकता, गेम खेळू शकता, सगळं काही इथे अवेलेबल आहे. चला. तर आमच्या आम्हाला ना शेतीची आणि गार्डनिंगची खूप आवड आहे, त्यामुळे त्यांनी इथे भेंडी लावली आहे, भोपळा लावला आहे, काकडी लावली आहे, वांगी लावली आहे, सगळं काही इथे त्यांनी लावून ठेवलेलं आहे. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात आला ना तर तुम्हाला इथे आंबे सुद्धा भेटतील. मला थोडा आम्ही फणसाडचा व्ह्यू दाखवतो. हा बघा फॉरेस्ट कासाचा टॉप व्ह्यू. आणि या साईडला आहे फणसाड अभयारण्य. बघा किती घनदाट जंगल आहे. चालायला इथे जागा वगैरे नाही आहे, तर इथे जाणं थोडं रिस्की आहे. खूप सारे माकडं आहेत जंगलमध्ये आणि पक्षी तर खूप व्हरायटीचेच इथे आहेत. आणि पाणी बघा, आता खूप पाऊस पडतोय, जुलै महिना चालू आहे त्यामुळे खूप डेंजर पाऊस आहे इथे. बघा सगळं भिजलेलं आहे पूर्ण. तर इथलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं जेवण आहे, जे की खूप प्रेमाने आणि घरच्या मसाल्यांनी बनवलेलं असतं. आणि इथे काकू ह्या खूप सुंदर असं आणि चविष्ट असं जेवण बनवतात. तुम्हाला नॉनव्हेजपासून व्हेजपर्यंत सगळ्या गोष्टी इथे मिळतील. आणि त्यानंतर मासे, इथले मासे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला खूप आवडतील. खूप मस्त जेवण केलं आता यार, खूप पोट भरलं. आता आवरणार आहे, आम्हाला करायचं चेकआउट. तर रूमचा चेक इन टाइम आहे 1 वाजता आणि चेकआउट टाइम आहे 10चा. तर 1 नंतर तुम्ही कधी या रूम रेडी असतात. तर चला आता आम्ही करतोय चेकआउट. जर तुम्हाला फॉरेस्ट कासामध्ये रूम बुक करायची असेल तर तुम्ही अमय मोरेला कॉन्टॅक्ट करू शकता. हा ओनर आहे, मॅनेजर, सगळं काही आहे. तर त्याचा नंबर हा इथे मी मेन्शन केलेला आहे आणि मी इंस्टा प्रोफाईल सुद्धा मेन्शन करतो, सो तुम्ही तिथे जाऊन फोटो वगैरे चेक करू शकता लेटेस्ट. तर तुम्हाला ही जर प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला आता जाता जाता काशीद बीच दाखवेल. काशीद बीच इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे, तर तुम्ही आरामात चालत सुद्धाही जाऊ शकता. बाय बाय फ्रॉम दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. चला बाय. काय आलो आम्ही मस्त स्पॉट वरती. एक व्ह्यू. अंडे काय करायला आले इकडे? चहा पितोय. सुजित वायबिंग. खूप मस्त स्पॉट आहे. आपण रेवदंड्याजवळ आहे. सॉरी, कोरलाई जवळ आहे.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉरेस्ट कासलला व्हिजिट करायचं विसरू नका. जर तुम्ही ही व्हिडिओ बघून फॉरेस्ट कासलला जाताय तर आम्ही तुम्हाला नक्कीच डिस्काउंट देईल आणि मान्सूनची ही ऑफर चालू आहे. तर नक्की जा, रूम बुक करा आणि स्टे एन्जॉय करा. चला आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, पीस.